बरं, ज्यावेळी हे 2 बंधू एकत्र आले होते, असं वाटलेलं आता मुंबईमध्ये असा सभांचा धडाका होईल किंवा हं. 29 महानगरपालिकांना आपण सामोरं जातोय. अनेक महानगरपालिकांमध्ये सभा होतील, डबल धमाका होईल. पण अनेक ठिकाणी सभा कॅन्सल होताना आपल्याला पाहायला मिळाल्या. हो आणि उदाहरण म्हणून तुम्हाला जर सांगितलं, आता उद्धवजी मला वाटतं काल काय परवा इकडे अंधेरीच्या कुठल्यातरी पॉकेटमध्ये वकोला आणि त्या भागात कुठेतरी जात होते आणि लोकं जमली नाही, तर त्याचं कारण माझा आवाज बसलाय म्हणून मी भाषण करू शकत नाही असं बोलून गाडीत बसून निघून गेले. ही परिस्थिती काल परवाची सांगतोय तुम्हाला. जे त्यांच्या पहिल्या पत्रकार परिषदेनंतर वाटलं होतं, म्हणून मी पहिला मागच्या प्रश्नाचं उत्तर देताना आपल्याला म्हटलं, की ह्यांनी हत्यार टाकले. ह्यांना जसं वाटत होतं ना, त्यांनाही कळलं असेल, त्यांनाही रिपोर्ट आले असतील, की मुंबई गेली तुमच्या हातातून. कारण का तुम्ही मुंबईला फक्त उदरनिर्वाहाचं साधन म्हणून बघत होतात. त्याच्या पलीकडे तुम्ही मुंबईला तसं काहीच दिलं नाही. आणि जेव्हा लक्षात आलं, की आता निवडणूक हातातून गेली, तर पैसे का उडवायचे? सभांमध्ये वगैरे हे का खर्च करायचा? ठाकरे बंधू तसे किंवा ठाकरे कुटुंब हे दोघं उद्धवसाहेब आणि राजसाहेब तसे कोणाला असं काय फायदा होईल असं काय करणार नाही. तो कार्यकर्ता त्यांचा असला तरी ते ते बघणार आहे एवढे ही गाडी घेतली, अच्छा हातात घड्याळ असं अमुक वगैरे ब्रँडेड. ब्रँडेड, तर तेवढं ते कार्यकर्त्यांसाठी करतील असं नाही. निवडणूक हातातून गेली हे कळल्यानंतर त्या लोकांनी हत्यारं टाकले. त्यांची तिसरी पिढी जी आहे ठाकरेंची, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे आता एकत्र फिरताना आपल्याला दिसत आहेत. एकत्र त्यांनी प्रेझेंटेशन केलं होतं, पाहिलेलं का आपण? तेच प्रेझेंटेशन ना जिथे अमितजी विसरत होते काय बोलायचं, तेच ना असं काहीतरी होतं. तीच प्रेझेंटेशन ना, तसंच काहीतरी होतं ना. मी विचारतो तुम्हाला, मला माहीत नाही. तेच म्हणताय ना आपण, हो. की ते कुठे लिंक लागत नव्हती त्यांची. एक अमुक बोलायचा मग दुसरा अमुक बोलायचा. बघा मी आपल्याला सांगतो, मी काय मोठा हुशार किंवा फार मोठा बॅरिस्टर नाही. पण मी सगळे उन्हाळे पावसाळे बघितलेला माणूस आहे. ह्या दोघांना जेवढी मेहनत करावी लागेल ना, ते नाहीतर स्वतःला रोज अडचणीत टाकत राहणार.